त्या फोन का उचलत नाहीयेत? नक्कीच काहीतरी गडबड आहे. सुंदर दिसतेस. वय ना, मग नजर काढ माझी. काढ की. माझीच दृष्ट नको लागायला तुला. गोड दिसतेस. नाही लागलं, उलट माझीच नजर लागली तुम्हाला. अगं दृष्ट माझ्यापेक्षा तूच लय गोड दिसते, तर मला असं वाटतं माझीच दृष्ट लागली तुला. बरं तू येतेस ना बाहेर. समजे जण बोलवायला लागलेत ग मला, पण माझा ना धीरच होत नव्हता, म्हणून तुझ्याकडे आले. तू असलीस ना का कसं टेन्शनच राहत नाही. चल अगं चल की चल. अगं मेनका, चल ग, अगं दार तरी लावू दे. लावते. मेनका काय? गुरुजी हा आणलीत बर का फुलं. नवरा नवरीचे हार कुठे आहेत? ते हायत आतमध्ये आणायला सांगते. ठीक आहे ठीक. आणि मंगळसूत्र तयार ठेवा, पूजेसाठी लागेल. वय ते हाय माझ्याकडं. तुम्ही सांगितलं ना की लगेच देत. हम्म. बरं आणखी काय हवंय का? हा नाही, हीच सगळी मांडामांडी झालं की झालं. फक्त नवरा नवरीला वेळेत तयार होऊन बाहेर यायला सांगा, म्हणजे उशीर नको व्हायला. वय तुम्ही काय बी काळजी करू नका. मी बघते हा ते तयार आहेत का. अय बारक्या, अरे सुंदरचं आवरलंय का? हा हा त्याला बोलवतील बर का आता. येतोय. अरे मेनकाचा. हा ती पण येते. अरे हरी, ए हरी. काय म्हणायचं, घरात लग्नाची बायको आहे तरी बी दुसरं लगीन. काय झालं माहित नाही, पण अक्षरा आणि सुंदरचं नातं नावाजण्यासारखं होतं, पण त्यांच्यात काय फाटलं काय माहिती. बघा ना, का म्हणून हा सुंदर दुसरं लग्न करत असत. आणि घरची बी कशी काय तयार झाली. खरं खोटं माहित नाही, पण माझ्या कानावर आलंय. त्या सुंदर आणि मेनकामध्ये नको ते काय ते घडलं, आणि ती मेनका त्यामुळे पोटीशी राहिली, म्हणून तर घाट घातलाय. श्रीमंतांचं काय बाबा, समज लपवलं जातं, आपल्यासारख्यांच चवाट्यावर येतं. एकदम बरोबर बोललात. पर काय आहे, मोड किती बी झाकून ठेवलं तरी वास सुटतोच. कधी ना कधी तरी सत्य समोर येतच. सुंदर आणि अक्षराची सोड चिठ्ठी बी झाली नाही, तरी बी दुसरं लगीन कसं काय करतोय. तुटलं असेल, आपल्याला काय माहिती, पण अक्षरा इथंच राहते ना. पण अक्षरा माणुसकी आणि कायदा जपणारी आहे, ती काही चुकीचं वागल असं मला तरी वाटत नाही. या बसा. सर्वांना नमस्कार करा. आई, तुम्ही आता बाहेर येणं महत्वाचं आहे. तुमच्या मुलाचं लग्न आहे. तुमच्या आशीर्वादाशिवाय कसं पूर्ण होईल.
नाही अक्षरा, मला अजून बी हे समज स्वीकारता येत नाही. मेनकाला सून म्हणून स्वीकारण्याची माझ्या मनाची तयारी अजून बी झालेली नाही. मग मग माझ्या मनाविरुद्ध कसा आशीर्वाद देऊ म्या? नाही जमणार. काकू मी तुमचे पाय धरून माफी मागते, पण माझ्यावर असा राग धरू नका. मी खरंच सांगते, तुम्ही जर मला आशीर्वाद नाही दिला ना, तर या लग्नाला काय बी अर्थ नाही राहणार आहे. तुझ्यावर खरंच राग नाही पोरे, नियतीवर आहे. आई अंबाबाईची सेवा करण्यात मी कुठे कमी पडले? कधी अशी परीक्षा बघते आहे? ह्यो काय खेळ मांडला आहे तिनं? काकू, मी काय म्हणते, तुम्ही आता काय बी विचार करू नका. पण एक मात्र खरंय, जोपर्यंत तुम्ही मला आशीर्वाद देत नाही ना, तोपर्यंत मी बाहेर जाणार नाही. सुखी राहा, सुखानं संसार कर. मुहूर्ताची वेळ टळायला नको. या तुम्ही.